नमस्कार मंडळी. आज सकाळी लवकर उठले होते. लवकर म्हणजे 6 वाजता आणि एवढी थंडी वाजत होती ना की काय सांगू. म्हणलं आता आधी चहा घ्यावा. चहा घेतल्याशिवाय तर काही हालता येणार नाही आणि नंतर स्वयंपाक करावा. असं स्वयंपाक करायला किचनमध्ये आले तर किचनच्या खिडकीतून मस्त कवळं ऊन येत होतं आणि तेवढं फार भारी वाटलं. नंतर यांना उपवास होता म्हणून मी त्यांना भगर केली होती आणि आम्हाला पोहे करायचे होते म्हणून मी कढीपत्ता आणायला समोरच्या आजीकडे आले. कढीपत्ता घेऊन येते तोपर्यंत काय तर साऊ लिंब घ्यायला बाहेर आली होती आणि तिची ही पर्स असते त्याच्यात ते लिंब आणते. नंतर हे बघा हे फुलं इतके सुंदर दिसत आहेत की म्हणलं तुम्हाला पण दाखवावेत. नंतर मी घरात आले, पोह्यांची तयारी केली आणि नंतर पोहे केले. तोपर्यंत साऊला देवाला जायचं होतं म्हणून मी गाडीची चावी घेऊन अशी दारात उभारली होती जे बाप्पाला जायचं आहे म्हणून. नंतर पोहे केले आणि मस्त असे गरमागरम पोहे मी एन्जॉय केले. कारण एवढी थंडी पडलेली असताना असं गरम गरम पोहे आणि ताजं लिंबू त्याच्यावर टाकून खूप भारी लागते. तुम्ही पण ट्राय केलंच असणार कारण मला माहिती आहे की पोहे लिंबाशिवाय कोणीही खात नाही. सो चला मग मी पोहे खाते. आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.